Hi everyone, I am Professor M.S. Tamboli. I welcome you all to my YouTube channel. मित्रांनो, इंग्लिश ग्रामर या सिरीज अंतर्गत यापूर्वीच्या भागामध्ये आपण प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स या तिन्ही काळाचे प्रकार, त्यांचे होणारे उपयोग व एक्झाम्पल्स पाहिली होती. त्यानंतरच्या भागामध्ये हाऊ टू फ्रेम क्वेश्चन्स या अंतर्गत प्रश्न कशा प्रकारे तयार केले जातात हे विस्तृतपणे पाहिले. मित्रांनो, इंग्लिश कम्युनिकेशनमध्ये मोडल ऑक्झिलरीज म्हणजे सहाय्यक क्रियापदांचा अत्यंत महत्त्वाचा रोल असतो. ही मोडल ऑक्झिलरीज मुख्य क्रियापदांना सहाय्य करून त्यांना अर्थ प्राप्त करून देतात. सो फ्रेंड्स, लेट्स सी हाऊ दीज मोडल ऑक्झिलरीज वर्क. सर्वप्रथम ही मोडल ऑक्झिलरीज कोणकोणती आहेत ते आपण पाहूया. यामध्ये शॅल, विल, शुड, वुड, मे, माइट, कॅन, कुड, मस्ट, मस्ट नॉट, डेअर, डेअर नॉट, ought to, have to, used to, need and needn't. यामधील प्रथमतः शल या मोडल ऑक्झिलरीचा वापर कशा प्रकारे होतो ते पाहूया आपण. टू एक्सप्रेस सजेशन ऑर ॲडवाइस म्हणजेच सूचना किंवा सल्ला देण्याकरता शल हे वापरले जाते. एक्झाम्पल, वी शॅल ट्राय आवर बेस्ट टू विन द मॅच. देन, शॅल वी स्टार्ट आवर जर्नी टुमॉरो, या ठिकाणी ॲडवाइस देण्यात आलेला आहे. देन, फॉर फॉर्मल कमांड्स अँड ऑब्लिगेशन्स म्हणजे औपचारिक आदेश किंवा जबाबदारी दर्शवण्याकरता हे मोडल ऑक्झिलरीज वापरण्यात येते. एक्झाम्पल, स्टुडंट शॅल रिमेन सायलंट ड्युरिंग द एक्झरसाइज. देन, द इव्हेंट शॅल नॉट बी हेल्ड ॲट एनी कॉस्ट. देन नेक्स्ट वन इज विल, आणि याचा वापर टू एक्सप्रेस जनरल ऑर युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजेच वैश्विक सत्य दर्शवण्याकरता. एक्झाम्पल, द सन विल राईज इन द ईस्ट. देन टू एक्सप्रेस रिक्वेस्ट, इन्व्हिटेशन अँड ऑर्डर म्हणजेच विनंती, त्यानंतर आमंत्रण आणि आदेश देण्याकरता विलचा वापर होतो. एक्झाम्पल, विल यू गिव्ह मी युअर मोबाईल फॉर अ डे, या ठिकाणी रिक्वेस्ट करण्यात आलेली आहे. त्यानंतर इन्व्हिटेशन कशा प्रकारे असते ते पाहूया. विल यू हॅव अ कप ऑफ टी विथ मी. देन ऑर्डर, विल यू स्टॉप दिस नॉनसेन्स. यापुढे टू एक्सप्रेस प्रॉमिस ऑर विलिंगनेस म्हणजेच आश्वासन व इच्छा दर्शवण्याकरता विलचा वापर करण्यात येतो. एक्झाम्पल, आय विल ट्राय माय बेस्ट टू अटेंड युअर बर्थडे पार्टी, प्रॉमिस करण्यात आलेले आहे. देन आय विल टेक दिस रिस्पॉन्सिबिलिटी, या ठिकाणी इच्छा म्हणजे विलिंगनेस दाखवण्यात आलेला आहे. देन नेक्स्ट वन इज शुड, टू एक्सप्रेस मॉरल ड्युटी ऑर ऑब्लिगेशन म्हणजेच नैतिक कर्तव्य किंवा जबाबदारी दर्शवण्याकरता शूडचा वापर केला जातो. आणि एक्झाम्पल, वी शुड हेल्प द पुअर ड्युरिंग दिस क्रिटिकल टाईम. देन यू शुडंट ब्रेक द रूल. देन टू गिव्ह ॲडवाइस ऑर रिकमेंडेशन म्हणजे सल्ला किंवा शिफारस दाखवण्याकरता शुड हे वापरले जाते. एक्झाम्पल, he should avoid overeating to reduce his weight. Then you should come regularly to the class. Then to express probability or possibility म्हणजेच संभाव्यता किंवा शक्यता वर्तवण्याकरता should हे वापरण्यात येते. एक्झाम्पल, I should be able to finish this work in time. यापुढील जे मोडल ऑक्झिलरी आहे ते म्हणजे वूड, आणि वूडचा वापर कशा प्रकारे होतो ते पाहूया आपण. टू एक्सप्रेस द हॅबिट इन द पास्ट म्हणजेच भूतकाळातील सवय दर्शवण्याकरता वूड हे वापरले जाते. एक्झाम्पल, ही वुड स्टे आउटसाइड टिल द लेट नाईट. देन टू गिव्ह ऑफर अँड टू मेक रिक्वेस्ट म्हणजेच ऑफर किंवा विनंती दर्शवण्याकरता वूड हे वापरण्यात येते. एक्झाम्पल,
वुड यू लाईक टू हॅव अ डिनर विथ मी, या ठिकाणी ऑफर देण्यात आलेली आहे. देन आय वुड लाईक टू हॅव अ कप ऑफ टी, रिक्वेस्ट विनंती करण्यात आलेली आहे. देन टू एक्सप्रेस इमॅजिनरी सिच्युएशन्स म्हणजे काल्पनिक स्थिती दर्शवण्याकरता, म्हणजेच जर तर अशा प्रकारे वूडमध्ये वापर होतो. एक्झाम्पल, इफ आय हॅड इनफ मनी आय वुड बाय अ न्यू कार. हॅड ही वर्क हार्ड ही वुड हॅव बिकम अ डॉक्टर. या दोन्ही वाक्यामध्ये जर तर अशा प्रकारची सिच्युएशन दर्शवण्यात आलेली आहे, म्हणून या ठिकाणी वुड हे मोडल ऑक्झिलरी वापरण्यात आलेले आहेत. देन मे, टू आस्क, टू गिव्ह और टू डिनाय परमिशन म्हणजे परवानगी घेण्याकरता, देण्याकरता किंवा नकारण्याकरता मेचा वापर होतो. एक्झाम्पल, मे आय कम इन सर, या ठिकाणी परमिशन विचारण्यात आलेली आहे. देन यू मे गो होम नाव, परमिशन देण्यात आलेली आहे. देन टू एक्सप्रेस पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता वर्तविण्याकरता मेचा वापर होतो. एक्झाम्पल, इट मे रेन इन द इव्हनिंग. देन शी मे पास द एक्झामिनेशन विथ डिस्टिंक्शन. या दोन्ही वाक्यामध्ये शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत. देन टू एक्सप्रेस अ विश म्हणजे इच्छा किंवा सदिच्छा व्यक्त करण्याकरता मेचा वापर होतो. एक्झाम्पल, मे गॉड ब्लेस यू. देन मे दिस फेस्टिवल ब्रिंग ऑल हॅपीनेस इन युअर लाईफ. यापुढे माइट आणि माइटचा वापर टू एक्सप्रेस लेस पॉसिबिलिटी म्हणजेच कमी प्रमाणातील शक्यता वर्तवण्याकरता माइट हे वापरले जाते. एक्झाम्पल, इट माइट रेन टू नाईट. देन ही माइट हॅव रीच हिज होम. देन निगेटिव्ह, माइटचे निगेटिव्ह म्हणून माइट नॉट अशा प्रकारे वापर करण्यात येतो. एक्झाम्पल, ही माइट नॉट बी देअर. देन आवर टीम माइट नॉट विन इन टुडेज मॅच. यापुढे कॅन, टू आस्क, टू गिव्ह और टू डिनाय परमिशन म्हणजेच परवानगी घेण्याकरता, देण्याकरता व नकारण्याकरता कॅनचा वापर होतो. एक्झाम्पल, कॅन आय आस्क यू फॉर युअर. देन यू कांट गो होम फ्रॉम हिअर. या ठिकाणी परमिशन नकारण्यात आलेली आहे. देन टू एक्सप्रेस ॲबिलिटी ऑर कॅपॅसिटी म्हणजेच पात्रता किंवा क्षमता दर्शवण्याकरता कॅन हे वापरले जाते. ही कॅन स्पीक 3 लँग्वेजेस म्हणजे त्याची जी क्षमता या ठिकाणी दर्शवण्यात आलेली आहे. देन शी कॅन प्ले पियानो. देन टू एक्सप्रेस रिक्वेस्ट म्हणजे विनंती करण्याकरता कॅन वापरण्यात येते. कॅन आय टेक युअर बाईक. देन कॅन यू गिव्ह मी युअर सम हिंट अबाउट दॅट. देन कुड, टू मेक अ पोलाइट रिक्वेस्ट म्हणजे नम्रपणे विनंती करण्याकरता कुड हे वापरले जाते. कुड यू प्लीज टेल मी दिस ॲड्रेस. कुड यू प्लीज हेल्प मी टू सॉल्व दिस क्वेश्चन. त्यानंतर टू एक्सप्रेस ॲबिलिटी इन द पास्ट म्हणजे भूतकाळातील पात्रता किंवा क्षमता दर्शवण्याकरता कुड हे वापरण्यात येते. आय कुड रन व्हेरी फास्ट व्हेन आय वॉज यंग. देन शी कुड सी विदाउट स्पेक्टॅकल्स टिल द लास्ट इयर. देन इनडायरेक्ट स्पीचमध्ये कॅनचे पास्ट म्हणून कुडचा वापर केला जातो. एक्झाम्पल, शी टोल्ड मी दॅट शी कुड रीड व्हेरी फास्ट. देन ही इन्फॉर्म मी दॅट ही कुड डू एनिथिंग. देन डेअर अँड डेअर नॉट. फर्स्ट वन, डेअर इज यूज टू चॅलेंज समवन म्हणजे कोणाला तरी आव्हान करण्याकरता डेअरचा वापर होतो. एक्झाम्पल, आय डेअर यू टू फाईट विथ मी. देन डेअर याचा अर्थ धाडस किंवा करेज दाखवणे अशा अर्थाने होतो. हाऊ डेअर यू टू टॉक टू मी लाईक दिस.
देन हाऊ डेअर यू टच मी. यानंतर डेअर याचे निगेटिव्ह फॉर्म म्हणून डेअर नॉट किंवा डेअरंट अशा प्रकारे वापर करण्यात येतो. आणि हे लॅक ऑफ करेज म्हणजे धाडस नसणे अशा अर्थाने वापरतात. एक्झाम्पल, ही डेअरंट फेस मी, और they are so frightened and daren't come here again. Then next one is must. आणि mustचा वापर to express compulsion or strong obligation म्हणजेच सक्ती किंवा अत्यंत तीव्र अशा प्रकारची जबाबदारी दर्शवण्याकरता मस्ट वापरले जाते. एक्झाम्पल, यू मस्ट apologize him for such misconduct. Then we must be loyal to our country. To express necessity म्हणजेच आवश्यकता दर्शवण्याकरता मस्ट हे वापरण्यात येते. एक्झाम्पल, यू मस्ट प्रॅक्टिस एव्हरी डे टू विन द मॅच. देन वी मस्ट वेट फॉर हिम. नेक्स्ट वन इज टू एक्सप्रेस डिटर्मिनेशन म्हणजेच दृढ निश्चय व्यक्त करण्याकरता मस्ट हे वापरण्यात येते. एक्झाम्पल, I must do something to get out of this problem. Then I must work hard for the success. Next one is ought to. Ought to है to express duty, necessity, obligation but not as strong as must but stronger than should. म्हणजेच कर्तव्य, आवश्यकता, जबाबदारी इत्यादी व्यक्त करण्यासाठी परंतु मस्ट इतके तीव्र नाही परंतु शुड पेक्षा निश्चितच जास्त तीव्र अशा प्रकारे वापर होतो. वी ऑट टू फॉलो द रूल्स ऑफ द गव्हर्नमेंट. देन वी ऑट टू हेल्प द पुअर पीपल. देन यू ऑट टू रीच देअर ॲज अर्ली ॲज पॉसिबल. देन नेक्स्ट वन इज हॅव टू. टू एक्सप्रेस कंपल्शन, ऑब्लिगेशन और नेसेसिटी म्हणजे सक्ती, जबाबदारी व आवश्यकता दर्शवण्याकरता हॅव टूचा वापर होतो. एक्झाम्पल, आय हॅव टू रीच देअर बिफोर 5 PM. देन ही हॅज टू कम्प्लीट द वर्क बाय नेक्स्ट सॅटरडे. देन यू विल हॅव टू वेट फॉर द नेक्स्ट अनाउन्समेंट. देन दे विल हॅव टू गिव्ह रिप्लाय टू द पीपल. या पुढील मोडल ऑक्झिलरी आहे ते म्हणजे यूज टू. आणि यूज टूचा वापर टू एक्सप्रेस सम हॅबिट इन द पास्ट भूतकाळातील एखादी सवय दर्शवण्याकरता वापरण्यात येते. एक्झाम्पल, वी यूज टू हॅव मॉर्निंग प्रेयर इन आवर कॉलेज एव्हरी डे. देन ही यूज टू गो ऑन अ बायसिकल टू हिज ऑफिस. देन ड्युरिंग द लॉकडाऊन पीरियड वी यूज टू लिसन द मेलोडियस व्हॉइस ऑफ बर्ड्स सिंगिंग. Then next one is need and needn't. याचा वापर टू एक्सप्रेस नेसेसिटी और ऑब्लिगेशन म्हणजेच आवश्यकता किंवा जबाबदारी दर्शवण्याकरता. एक्झाम्पल, यू नीड टू स्पीक टू हिम इन दिस रिगार्ड. देन शी नीड्स टू थिंक ओव्हर हर डिसिजन अगेन. त्यानंतर नीड याचे निगेटिव्ह म्हणून नीडंट या प्रकारे वापर केला जातो. आणि एक्झाम्पल, आय विल टेक केअर, यू नीडंट वरी अबाउट इट. देन दे नीडंट वेट फॉर एनीबडी. देन वी हॅव एक्सरसाइजेस ऑन these modal auxiliaries. So first one is we dash dash be ready for the future challenges. आणि ब्रॅकेटमध्ये हॅव, वूड आणि शल हे 3 ऑप्शन दिलेले आहेत. आणि या ठिकाणी सजेशन व्यक्त करण्याकरता आपण शल हे वापरूया. वी शॅल बी रेडी फॉर द फ्युचर चॅलेंजेस. देन आय डॅश डॅश गिव्ह माय मॅक्झिमम एफर्ट्स. आणि प्रॉमिस हे दाखवण्याकरता कॅन, कुड, विल या 3 पैकी आपणास विल हे वापरावे लागेल. आय विल गिव्ह माय मॅक्झिमम एफर्ट्स. देन इट इज अ स्ट्रिक्ट रूल फॉर ऑल. यू डॅश डॅश विअर हेल्मेट. आणि ब्रॅकेटमध्ये मस्ट, शूड, कॅन हे ऑप्शन देण्यात आलेले आहे. या ठिकाणी कंपल्शन
दाखवलेलं आहे आणि त्यामुळे जे मोडल ऑक्झिलरी वापरण्यात येईल ते म्हणजे मस्ट. इट इज अ स्ट्रिक्ट रूल फॉर ऑल. यू मस्ट wear helmet. Then the result dash dash declare in the month of June आणि should may would हे ऑप्शन्स देण्यात आलेले आहे. आणि या वाक्यामध्ये पॉसिबिलिटी दर्शवण्याकरता जे मोडल ऑक्झिलरी वापरण्यात येईल ते म्हणजे मे. म्हणून वाक्य होईल द रिझल्ट मे डिक्लेअर इन द मंथ ऑफ जून. देन यू डॅश डॅश अटेंड द क्लास रेग्युलरली. ब्रॅकेटमध्ये कॅन कुड शुड आणि या ठिकाणी ऑब्लिगेशन हे दर्शवण्यात आल्यामुळे शुड हे वापरले जाईल. यू शुड अटेंड द क्लास रेग्युलरली. देन द डॉक्टर्स आर आवर सेवियर्स. वी डॅश डॅश हार्म देम. या ठिकाणी रिकमेंडेशन किंवा ॲडवाईस देण्यात आलेलं आहे म्हणून या 3 ऑप्शनपैकी शुडंट हे ऑप्शन वापरण्यात येईल. द डॉक्टर्स आर आवर सेवियर्स. वी शुडंट हार्म देम. The next one is we dash dash obey our parents and elders. या वाक्यामध्ये जे ऑप्शन्स आहेत शुड कुड ऑट टू यामध्ये ऑब्लिगेशन दाखवण्यात आलेले आणि हे ऑब्लिगेशन म्हणजे कर्तव्य हे स्ट्रॉंग ऑब्लिगेशन असल्यामुळे या ठिकाणी ऑट टू हे वापरले जाईल. वी ऑट टू ओबे आवर पेरेंट्स अँड एल्डर्स. देन टू कीप युअरसेल्फ फिट यू डॅश डॅश एक्झरसाइज रेग्युलरली. या वाक्यामध्ये नेसेसिटी व्यक्त करण्यासाठी कॅन शूड मस्ट या 3पैकी जो योग्य वापर होईल तो म्हणजे मस्ट. टू कीप युअरसेल्फ फिट यू मस्ट एक्झरसाइज रेग्युलरली. देन नेक्स्ट वन इज डॅश डॅश आय आस्क यू फॉर सम हेल्प. या वाक्यामध्ये रिक्वेस्ट करण्यात आलेली आहे आणि रिक्वेस्ट करण्याकरता कॅन शॅल विल या 3 ऑप्शनपैकी आपणास कॅन हे वापरावे लागेल म्हणून वाक्य होईल कॅन आय आस्क यू फॉर सम हेल्प. देन डॅश डॅश यू प्लीज गिव्ह मी युअर सेलफोन नंबर. या वाक्यामध्ये रिक्वेस्ट ही करण्यात आलेली आहे आणि नम्र विनंती असल्यामुळे वुड शुड कुड यापैकी कुड हे वापरण्यात येईल. कुड यू प्लीज गिव्ह मी युअर सेलफोन नंबर. देन नेक्स्ट वन डॅश डॅश यू लाईक टू हॅव चॉकलेट्स. ब्रॅकेटमध्ये शुड वुड कुड या वाक्यामध्ये ऑफर देण्यात आल्यामुळे वुड यू लाईक टू हॅव चॉकलेट्स अशा प्रकारे वाक्य होईल. आणि यानंतर यू डॅश डॅश टू बी व्हेरी केअरफुल. ब्रॅकेटमध्ये यूज टू आणि हॅव टू आणि नेसेसिटी दाखवण्याकरिता आपणास हॅव टू हे मोडल ऑक्झिलरी वापरावे लागेल म्हणून वाक्य होईल यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. सो मित्रांनो अशा प्रकारे आपण इंग्लिश कम्युनिकेशन करिता अत्यंत आवश्यक असणारी मोडल ऑक्झिलरीज आजच्या भागामध्ये पाहिली. सो फ्रेंड्स thank you very much for being with me in this part of grammar series and see you in the next part. Please don't forget to press like and subscribe icons below this YouTube video. Thank you.